संशयित चिकनगुनियाचा उद्रेक, आरोग्य यंत्रणा सतर्क, कर्मचाऱ्यांचा जिद्दी लढा. ग्रामस्थांना न घाबरण्याचं शानाभाऊ सोनवणे यांचं आवाहन. शिंदखेडा तालुक्यातील नव्या आची गावात गेल्या काही दिवसांपासून संशयित चिकनगुनियाचा उद्रेक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरुवातीला 2 ते 3 नागरिकांना हात, पाय व कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला होता. खासगी दवाखान्यात उपचार करूनही आराम न मिळाल्याने हळूहळू गावातील 10 ते 12 नागरिकांमध्ये समान लक्षणं दिसून आली आणि त्यानंतर या आजाराचा प्रादुर्भाव वाढत गेल्याचं स्पष्ट झालं. ग्रामस्थांनी याची माहिती तात्काळ धमाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिल्यानंतर आरोग्य अधिकारी डॉक्टर बिपिन सोनवणे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीने वैद्यकीय पथक तयार केलं. या पथकात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असून गेल्या 10 दिवसांपासून सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत गावात राहून तपासणी व उपचार सुरू आहेत. दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी रुचिरा पवार यांनी गावाला भेट देऊन आरोग्य पथकाला आवश्यक सूचना दिल्या. सध्या गावात सुमारे 100 नागरिकांमध्ये चिकनगुनिया सदृश लक्षणं आढळत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. विशेष म्हणजे आरोग्य सेवक दीपक पाटोळे यांनाही या आजाराची लागण झाली असतानाही ते आपले कर्तव्य बजावत गावकऱ्यांची सेवा करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी नव्या आची येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. हातपाय दुखणे किंवा अंगदुखी अशी लक्षणं जाणवल्यास घाबरू नका, तात्काळ उपचार घ्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, असं आवाहन त्यांनी केलं. त्यांनी आरोग्य विभागाच्या कार्याचं कौतुक करत कर्मचाऱ्यांचे आभारही मानले. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला गावातील सांडपाणी व कचरा व्यवस्थापन सुधारण्याचं तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी योग्य उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच जिल्हा प्रशासन व इतर लोकप्रतिनिधींनी अद्याप गावाला भेट दिली नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. सध्या गावात भीतीचं वातावरण असलं तरी धमाने आरोग्य केंद्राचे डॉक्टर बिपिन सोनवणे, आरोग्य सेवक दीपक पाटोळे तसेच आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भेटीदरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य सौ सुनीता सोनवणे, तंटामुक्त अध्यक्ष रावसाहेब इशी, सखाराम इशी, नानाभाऊ इशी, भावड्या मोहन, बळीराम इशी, रावसाहेब सोनवणे, बापू इशी, दादू बैसाने, बळीराम मोहने, मुकेश सोनवणे, बबलू इशी, विजय इशी, प्रवीण सोनवणे, चेतन इशी, पोलीस पाटील छगन बैसाने तसेच स्थानिक पदाधिकारी व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी नवनीत वागले, GBTV न्यूज, दोंडाईचा, धुळे. आरोग्य टीमला या गावामध्ये चिकनगुनिया सदृश पेशंट असल्याचे लक्षात आले. त्यानुसार आमच्या टीमने नियमित भेटी दिल्या असता आम्हाला 10 तारखेला पेशंट वाढल्याचे लक्षात आले. तात्काळ आम्ही तपासणी करून तिथून 9 सॅम्पल आम्ही जिल्हा मलेरिया ऑफिस इथं सॅम्पल पाठवले. त्यापैकी 3 सॅम्पल हे सदृश चिकनगुनिया आजाराचे निश्चित झाल्यामुळे आम्हाला पुढील 8 ते 10 दिवस इथे या गावात पूर्ण 24 तास आरोग्य सेवा देऊन पूर्ण शेवटचे पेशंट बरे होत नाही तोपर्यंत आम्ही इथं आरोग्य सेवा देणार आहे व आमची टीम इथं नियमित काम करणार आहे. एक दुरून फोटो. गेल्या 1 महिन्यापासून नवाची या गावामध्ये चिकनगुनियाची म्हणजे संशयित चिकनगुनियाची साथ पसरलेली आहे. परंतु या ठिकाणी धमानं प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बिपिन सोनवणे आणि त्यांची टीम गेल्या 15 ते 3 आठवड्यापासून या ठिकाणी सतत या जनतेची सेवा देत आहे. तसं पाहायला गेलं तर चिकनगुनियाचा चिकनगुनियाचा आजार असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण होतं. परंतु आरोग्य विभागाची जी टीम आहे या टीमने या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं काम केलेलं आहे आणि लोकांना दिलासा दिलेला आहे. ज्यांना थोडासाही त्रास झाला असेल तरी तात्काळ त्यांना दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्र धमाण्याला किंवा शिंदखेड्याला उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि उपचार घेतलेला आहे. बऱ्यापैकी आता पेशंट चांगले झालेले आहेत. काही 8-10 पेशंट फक्त आता धमानं किंवा शिंदखेड्याला ॲडमिट आहेत. परंतु उपचार व्यवस्थित आहेत, कोणाच्या जीवाला धोका नाही आहे. एक आरोग्य टीम चांगली काम करते हे आम्हाला दिसतंय. परंतु प्रशासनाने म्हणजे पाहायला गेलं तहसीलदार, BDO साहेब, कलेक्टर मॅडम, CO साहेब यांनी पण या गावाला भेट देऊन किंवा इतर राजकीय नेते यांनी पण या गावाला भेट देऊन या गावाला धीर द्यायचं काम करायला पाहिजे होतं. परंतु अजून कोणी भेट दिलेली नाही. परंतु मी या ठिकाणी खरंच आरोग्य विभागाचे जे कर्मचारी आहेत
त्यांचं कौतुक करतो, कारण या ठिकाणी सगळे पेशंट उभे आहेत. या सगळ्या पेशंटांनी, या गावकऱ्यांनी सांगितलं की आमची ही जी डॉक्टरांची टीम आहे ही दिवसभर आमच्यासाठी तर सतत म्हणजे जीव धोक्यात घालून, त्यांना पण आता यांच्यापैकी एका यांना चिकनगुनिया यांना पण झालेला होता. म्हणजे कोरोना काळ असो किंवा कोणत्याही साथीचे रोग असो किंवा जे एकमेकांच्या मच्छरपासून पसरणारे जे आजार आहेत हे एकमेकांना होऊ शकतात, असा धोका पत्करून सुद्धा या ठिकाणी ही टीम चांगल्या पद्धतीने काम करते. मी या टीमला खरंच धन्यवाद देतो. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की अजून हा आजार इतरत्र पसरू नये म्हणून परंतु जे जे उपचार करता येतील ते करायला पाहिजे. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी रुचिता मॅडम, पवार मॅडम ह्या सुद्धा या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेल्या आहेत आणि डॉक्टरांना काही सूचना देऊन गेलेल्या आहेत. परंतु अजून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन या गावामध्ये जे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे हे घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या ठिकाणी ग्रामपंचायत विभाग, जे या ठिकाणी प्रशासक आहेत, सरपंच नाही आहेत, ग्रामसेवक आहेत, यांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे होती किंवा घ्यायला पाहिजे. गटारी असतील किंवा काही बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन जी आहे पाण्याची, पिण्याच्या पाण्याची, ते लिकेज होतं बुवा आणि ते आता दुरुस्त केले गेलेले आहेत. त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेची आणि जनतेने पण घाबरून न जाता अशा याला आपण सामोरे गेलं पाहिजे. आणि नक्कीच आपल्या गावामधून हा आजार लवकर या डॉक्टरांच्या कष्टाने, मेहनतीने हा आजार नक्कीच घालवला जाईल आणि या आजार तालुक्याभर पसरणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.